सकाळी सकाळी चहाचा घोट घेत स्वाती समुद्राकडे पाहत होती. विशालकाय समुद्र आज शांत दिसत होता. त्या अथांग पसरलेल्या सागराकडे स्वाती एकटक पाहत होती. चहाचा घोट आणि सोबत चकली. अगदी मजेत ती बसली होती. डोळ्यापुढे गेल्या 6 महिन्यांपासून घडलेला प्रसंग येत होता. जसे प्रसंग डोळ्यासमोरून जात होते, तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. संमिश्र भाव निर्माण होत होते. ह्या 6 महिन्यांपासून घडलेले प्रसंग तिची रात्रीची झोप उडवून गेले होते. 6 महिन्यांपासून ती झोपली नव्हती, नाही धड जेवण केले होते. तिच्यासोबत जे काही घडले होते ते सगळे अनाकलनीय होते. 5 सप्टेंबरच्या त्या रात्रीने तिची झोप उडवली होती. स्वाती नेहमीप्रमाणे कामावरून घरी येत होती. स्वाती IT क्षेत्रात काम करणारी एक हुशार आणि कर्तबगार, हरहुन्नरी, चतुरस्त्र पोरगी होती. तिच्या चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर ती इथपर्यंत पोहोचली होती. ऑफिसमध्ये देखील ती मनमिळावू, सतमुख स्वभावाची मुलगी म्हणून ओळखली जात होती. आज घरी जायला थोडा उशीर झाला. 5 सप्टेंबर शिक्षक दिन या निमित्ताने त्यांच्या ऑफिसमध्ये कार्यक्रम होता. तसेच ती आपल्या शाळेत देखील गेली होती. तिच्या वर्गात ती हुशार होती. सगळ्या शिक्षकांची लाडकी होती. आज ती शिक्षक दिनाचे औचित्य साधून ती बाई आणि सर यांना भेटायला गेली. ऑफिसमधून टाइम काढून ती गुलाबाचे फूल आणि गिफ्ट घेऊन गेली. तिचे आवडते सर आणि बाईंना भेटून तिला फार बरे वाटले. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. तिथून ती ऑफिसमध्ये गेली. तिथला कार्यक्रम आटोपून घाईघाईने आपल्या घरी जायला निघाली. आपली स्कूटी चालू करून ती घराच्या दिशेने निघाली. साधारण 10 वाजता ती मध्य चौकात आली. अंधाराने आपले जाळे पसरवलेले होते. अचानकच पाऊस पडायला सुरुवात झाली. तसे तर पावसाचे दिवसच होते, पण गेले 5 ते 6 दिवस पाऊस झाला नव्हता. पाऊस येणार असं काही वातावरण देखील झालं नव्हतं. विजांचा कडकडाट झाला. मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अरे यार, हा पाऊस अचानकच कसा आला? संध्याकाळपर्यंत काहीच पावसाचे वातावरण नव्हते. स्वाती पुटपुटत होती. तिने रेनकोट देखील आणला नव्हता. पूर्ण भिजून गेली. किमान लॅपटॉप तरी नको भिजायला म्हणून आडोसा कुठे मिळतोय का ते पाहत होती. तिला समोर झाड दिसले. चला, मला थोडी तरी जागा मिळाली. आता थोडा वेळ पाऊस कमी होण्याची वाट बघत तिथेच राहावे लागेल, नाहीतर डॉक्युमेंट भिजेल. गाडीच्या डिक्कीत ठेवण्याचा विचार तिच्या डोक्यात अजिबातच आला नाही. लगबगीने स्कूटी पार्क करून ती झाडाचा आडोसा घ्यायला गेली. स्वातीच्या झाडाखाली उभी राहिली. ते झाड मोठे वडाचे झाड होते. त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत लोळत होत्या. तिला खरं तर भीती वाटत होती. तशी ती घाबरणारी नव्हती, पण आज दिवसच तसा होता. काळोख तर जास्तच गडद होत चालला होता. रस्त्यावर गाडी नव्हती. मनुष्यवर्दळ कमी होती. सिग्नलला कोणीच नव्हते. सगळे गडबडले होते. मिळेल त्या रस्त्याने सगळे घरी जात होते. स्वातीला देखील घरी जायची घाई झाली होती, परंतु पाऊस थांबायचा नावच घेत नव्हता. आता रात्रीचे 11:30 झाले होते. स्वाती निर्मनुष्य रस्त्यावर एकटीच उभी होती. आजूबाजूला सगळेच सुनसान होते. स्वातीच्या मनातील भीती आता वाढत चालली होती. विजेचा गडगडाट वाढत चालला. वातावरण भयानक झाले. थंड गारवा, मध्येच विजांचा लखलखाट, मध्येच जोरदार वारे आणि जोराचा पाऊस. आज आपण मरणार आहोत हीच भावना तिच्या मनात येत होती. ए स्वाती, माझ्या बाळा, बघ ना माझ्याकडे, मी आलोय परत. स्वातीला आता तर खरंच काही सुचेना. कोणी आवाज देत आहे की भ्रम आहे? आजूबाजूला कोणीच नाही. मदतीला येणारे देखील कोणी नाही. स्वाती प्रचंड घाबरली. स्वाती, ए स्वाती, अगं ऐकतेस का? स्वातीने डोळे घट्ट मिटले. स्वातीला हा आवाज ओळखीचा वाटला. तिने हा आवाज पहिलेही ऐकला होता. स्वातीच्या खूप जवळचा आवाज होता तो. रवी, होय,
रवीचाच आवाज आहे हा. स्वातीच्या आत्याचा मुलगा. दोघे लहानाचे एकत्रच मोठे झाले. स्वातीला आई नव्हती. तिच्या लहानपणीच ती आईचे चित्र हरवून बसली होती. वडिलांनी ती जन्मली आणि आई वारली म्हणून तिला दोष देत लहानपणी तिला घरातून बाहेर फेकली. अगदी 2च दिवसांची होती ती. तिच्याकडे पाहायची इच्छा त्यांना राहिली नाही. स्वातीच्या आत्याला त्या नुकत्याच जन्मलेल्या पोरीची दया आली. तिला उचलून घेऊन ती घरी निघाली. रमे, जातेस तर जा त्या पोरीला घेऊन, पण परत पुन्हा या घरात तू पाऊल टाकायचे नाही. आजपासून ती आणि तू मेलीस माझ्यासाठी. भावाच्या या शब्दांनी बहिणीच्या काळजावर घर केलं. हो, जाते मी, आणि लक्षात ठेव, परत येणार नाहीये तुझं तोंड बघायला. नको येऊ, मला गरज नाहीये. दोघांची भांडणं होऊन दोघंही विरुद्ध दिशेला झाले होते. आत्याने स्वातीला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतं. तिला कधीही आईची उणीव भासू दिली नाही. स्वातीसाठी तर तिची आत्याच सर्व काही होती. रमा आत्याला 2 मुले, एक रवी आणि दुसरा अवी. दोघेही स्वातीपेक्षा 2 ते 3 वर्षांनी मोठे. अवी हा रवीपेक्षा 1 वर्षाने मोठा होता. रमा आत्या तशी गरीबच. शिलाई करून आपल्या कुटुंबाचे पोट भरायची. तिचा नवरा जवळच एका कंपनीमध्ये कामाला जायचा. तुटपुंजा पगार मिळत असल्याने प्रपंच हाकणे थोडे कठीण जात होते. तरीही कुटुंब खुश होते. कोणाकडेच भीक मागायची गरज नव्हती. गरीब परंतु स्वाभिमानी होते. स्वाती लहानाची मोठी आपल्या आत्याच्या घरी होत होती. रमाला शिक्षणाची वेळ होते. परिस्थितीनुसार तिला शिकता आले नाही, पण पोरांना चांगले शिकवायचे हा तिचा उद्देश होता. त्यानुसार अजून मेहनत करावी लागली तरी ती तयार होती. स्वाती कायम पहिली यायची. शाळेत तिचा सत्कार समारंभ असला तरी रमा आनंदाने शाळेत जायची. तिची प्रगती पाहून काळीज भरून यायचे. आपल्या वारलेल्या वहिनीला ती म्हणायची, वहिनी बघ, तुझी मुलगी किती मोठी झाली. माझं नाव मोठं केलं गावात. वहिनी, तू हवी होतीस गाज तिचं कौतुक करायला. तुझी उणीव नेहमीच भासते मला. दिवसामागून दिवस जात होते. स्वाती आता मोठी होत होती. स्वातीने नुकतीच 10वीची परीक्षा पास केली. 10वीमध्ये ती शाळेमध्ये तसेच जिल्ह्यामध्ये देखील पहिली आली. रवी आणि अवीची देखील प्रगती चालूच होती. दोघे अभ्यासामध्ये हुशारही होते. अवीने आताच फर्स्ट इयरची परीक्षा देऊन तो पार्ट टाइम जॉब करायचा. सकाळी कॉलेज आणि दुपारी जॉब करायचा. रवी देखील 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. दिवसामागून दिवस जात होते. हसत खेळत त्यांचे दिवस चालले होते. आता स्वातीने 10वीची परीक्षा दिली होती. तिला कॉलेजला ॲडमिशन करायला हवे. आत्याने अवीला सांगितले, अवी, स्वातीचे चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन कर. स्वातीला देखील सायन्स घ्यायचे होते. ज्या आत्याने आपल्याला सांभाळले तिच्या कष्टाचे चीज स्वातीला करायचे होते. आपल्यासारख्या अनाथ मुलीला त्यांनी पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळले. यातच तिला अभिमान वाटत होता. आता वेळ आली होती त्या उपकाराची परतफेड करायची असं स्वातीला नेहमी वाटायचं. स्वातीच्या मनात सायन्स घ्यायची इच्छा असताना देखील तिने सायन्स न घेता आर्ट घेतले, जेणेकरून मला माझ्या आत्याला घरामध्ये मदत करता येईल. स्वातीने देखील आर्ट करून पार्ट टाइम जॉब करायला सुरुवात केली. मेहंदीचे क्लासेस, शिवण क्लासेस तिने जॉईन केले. तसं तर स्वाती प्रत्येक गोष्टींमध्ये तरबेज होती, म्हणूनच तिला शिकायला जास्त वेळ लागला नाही. दिवसामागून दिवस जात होते. आत्याचे घर आता सुधारले होते. आम्ही देखील आता चांगल्या जॉबला लागला होता. रवीचे छोटे मोठे उद्योग चालले होते. रवीला जॉबपेक्षा बिझनेसमध्ये जास्त इंटरेस्ट होता. त्यामुळे तो एक दिवस जॉब करायचा आणि दुसऱ्या दिवशी सोडून द्यायचा. असेच त्याचे चालू होते. स्वातीला IT क्षेत्रात चांगली नोकरी मिळाली. एवढ्या वर्षात स्वातीच्या वडिलांनी कधीही बहिणीच्या घरी येऊन स्वातीची विचारपूस केली नाही. आपली मुलगी जिवंत आहे का मेली हे सुद्धा त्यांनी पाहिलं नाही. ज्या मुलीला आपण फेकले ती मुलगी कशी आहे हे विचारलं सुद्धा नाही. स्वाती आता उपवर झाली होती. आत्याला तिच्यासाठी अवीच योग्य वाटायचा. दोघांचे विचार जुळत असायचे. रवी आपल्याच तंद्रीत असायचा.
त्याला काही देणं घेणं नव्हतं. कोण काय करेल त्याचं. एकदा तो कॉलेजमध्ये असताना त्याला कुणीतरी बोलले होते की तुझ्या मामाची मुलगी खूप सुंदर आहे. तसा रवी थोडासा टपोरी बनत चालला होता. त्याला वाईट मित्रांची संगत लाभली होती. वाईट संगतीचा रवीवर व्हायचा तोच परिणाम झाला. रवीने दारू पिणे चालू केले. मित्रांसोबत भांडणे व मारामारी सगळे काही त्याने चालू केले. त्याच्यातच त्याला त्याच्या मित्रांनी सांगितले की तुझ्या मामाची मुलगी खूप सुंदर दिसते. रवीच्या मनात स्वातीविषयी काही नव्हतं, परंतु मित्राने त्याचे कान भरवले. त्यामुळे रवीला आता स्वातीशिवाय काही सुचत नव्हतं. त्याला असंच वाटायचं की स्वातीने देखील माझ्यावर प्रेम करायला हवे. तो नेहमी सतत तिच्या अवतीभोवती फिरत असायचा. तिला नको तिथे टच करायचा. स्वातीला त्याच्यामध्ये झालेला हा बदल लक्षात येत होता, परंतु तिने जास्त लक्ष दिले नाही. एके दिवशी घरात कोणी नसताना स्वातीच्या पाठीवरती त्याने हात ठेवला. स्वाती त्याला ओरडली, रवी, तुला काही कळते की नाही? असा का वागत आहेस तू? त्याने तिला सांगितले, माझे तुझ्यावरती प्रेम आहे. स्वातीने त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला, रवी, तू मला आवडत नाही. माझ्या आत्याचा मुलगा एवढेच मी तुला मानते. वा ग वा, माझ्या घरात राहतेस, माझ्या जीवावरती खातेस आणि मला शिकवते ते काही नाही. तू सरळ सरळ हा बोलायचे. आमच्या घरात लहानापासून वाढलेस तू, आमच्या जीवावरती जगतेस. तुझ्या बापाने तुझा जन्म झाल्यापासून तुला पाहिले देखील नाही. रवीने मनातील ते तिला खूप काही सुनावले. स्वातीला आता रडू यायला लागले. रवीची तिला भीती वाटायला लागली. रवी तिचा पाठलाग करायचा. ती कामाला जात असताना तो तिच्या बिल्डिंगच्या खाली जाऊन उभे राहत होता. एके दिवशी असाच तो तिच्या ऑफिसच्या खाली जाऊन उभा राहिला. स्वाती येण्याची वाट पाहू लागला. स्वाती बाहेर आली तेव्हा तो तिला म्हणाला, चल, मी तुला घरी नेऊन सोडतो. स्वातीने त्याला नकार दिला असता तो तिला जबरदस्तीने गाडीवर बसवण्यासाठी ओढायला लागला. स्वाती आपल्या ऑफिसच्या बाहेर तमाशा नको व्हायला म्हणून गाडीवरती बसली. त्याने तिचे दोन्ही हात आपल्या कमरेभोवती घेतले. स्वातीला त्याचा राग आला. स्वातीने गाडी मध्येच थांबवली. त्याला स्पष्ट शब्दात नाही सांगितले. तो ऐकायला तयारच नाही. तिने त्याच्या कानाखाली वाजवली. त्याला त्याचा इतका राग आला की त्याने तिला रस्त्यातच मारझोड केली. त्याने तिला मारले. स्वातीला काय करावे समजेना. रवी असा का वागतोय हेही काही समजत नव्हते. परंतु झाला तमाशा पुरे झाला म्हणून ती चुपचाप त्याच्या गाडीवरती बसली. त्याने आडवळणावर गाडी थांबवली आणि तिला बोलला, तू आमच्या घरात राहतेस. तुझ्यावरती उपकार केलेत त्या उपकाराची परतफेड म्हणून तू मला हा बोलायचे. मी बोलेल तसं तू वागायचं. स्वातीने त्याला सांगितलं, हे माझ्याकडून शक्य नाही होणार. एक वेळेस मी जीव देईन, परंतु मी तुला हो बोलणार नाही. तू एवढी हुशारकी करतेस कुणाच्या जीवावरती. तू आज जे पण काही आहेस ना ते फक्त आणि फक्त माझ्या आई वडिलांच्या जीवावरती आहे. समजलं का? रवीने स्वातीची लायकी काढली. तिला एका सेकंदात सगळे काही आठवायला लावले. स्वातीला खूप रडू कोसळले, परंतु काय करणार? तिच्या पुढे काही ऑप्शन देखील नव्हते. खरोखरच ती आत्याच्या जीवावरती वाढली होती. वडिलांनी तर ती मेली की जिवंत आहे हा देखील विचार केला नाही. रवीचे म्हणणे बरोबरच होते, परंतु रवीच्या अशा मागण्या पूर्ण करणे तिला पटत नव्हते. तिने रवीला आपल्याला घरी सोडायला सांगितले. रवी ऐकायला तयार नव्हता. रवी तिची ओढणी खेचायला लागला. स्वाती, तू बऱ्या बोलाने मला हा बोल. मी कुणालाही सांगणार नाही. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. स्वातीला त्याच्या या स्वभावाचा खूप राग आला. स्वातीने त्याच्या नकळत अवीला फोन केला. अवीने स्वाती आणि रवीचे सर्व काही बोलणे ऐकले. अजून एकदा तिला विचारले की तुम्ही आता आहात कुठे? तुमचे लाईव्ह लोकेशन पाठव. स्वातीने लाईव्ह लोकेशन पाठवल्याबरोबरच 15 मिनिटांमध्ये तो तिथे पोहोचला. स्वातीसोबत होणारा अनर्थ टळला. तिच्यासोबत जबरदस्ती करायचा प्रयत्न तो करत होता. आवी आल्याबरोबर त्याची घाबरगुंडी उडाली. आवी दादा, इकडे काय करत आहे तू?
मी इकडे काय करत आहे ते तुला नंतर सांगतो, परंतु तू इथे काय करत आहे आणि स्वातीची अशी अवस्था का झाली आहे ते आधी सांग मला. स्वातीची अवस्था? स्वातीची काय अवस्था झाली? स्वातीने मला फोन केला होता की आपण फिरायला जाऊ ऑफिसमधून सुटल्यावरती, म्हणून मी तिला घेण्यासाठी ऑफिसमध्ये गेलो होतो आणि आता आम्ही घरी चाललो आहोत. रवी सरळ सरळ खोटं बोलला. रवीच्या डोळ्यामध्ये ते सर्व काही दिसत होते. अवीने रवीवरती हात उचलला. परत जर स्वातीला हात लावायचा प्रयत्न केलास तर याद राख, मला माहिती होते तू बिघडला आहेस, परंतु एवढा बिघडला आहेस की आपल्या घरातील व्यक्तीसोबतच तू असं वागतो आहेस. अवी त्याला जोरजोरात ओरडून बोलला. तिची बाजू घेऊ नकोस, समजलं ना? ती आपली कोणी नाही, तिच्या वडिलांनी टाकलेली मुलगी आहे ती. मला ती आवडते, मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे, रवी अवीला सांगत होता. रवीने ड्रिंक केली असल्यामुळे त्याचं त्याला काही सुचत देखील नव्हतं. अवीने स्वातीला आपल्या गाडीवरती बसवले आणि घरी घेऊन आला. तिला सांगितले की आईला याबद्दल काही सांगू नको. स्वातीने देखील प्रॉमिस केले की मी याविषयी घरी आत्याला काहीच सांगणार नाही. रवीला खूप संताप आला. स्वाती अशी निघून गेल्यामुळे त्याला मनातील इच्छा पूर्ण करता आल्या नाही. तो परत मित्रांमध्ये जाऊन दारू पिऊ लागला. स्वातीने आपल्या आत्याला याबाबत काहीच माहिती नाही दिली. स्वातीला खरं तर मनातून खूप भीती वाटत होती. आत्या पण आपल्याला घरातून बाहेर काढते की काय याची. परंतु अवीने तिला साथ दिली. अवीने तिला सांगितले, तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीमागे आहे, काही झालं तरी मी सांभाळून घेईल. फक्त ह्या वेळेस तू आत्याला काही सांगू नकोस. आई आजारी असते, आईला उगाचच टेन्शन येईल. रवीच्या वागण्याबद्दल सर्व काही माहिती होईल. प्रॉमिस केल्यावर स्वातीने काही सांगितले नाही. स्वातीने आपले डेली रुटीन चालू ठेवले, कामाला जाणे येणे चालू ठेवले. तिला रवी घरात आल्यावर भीती वाटायची, परंतु रवी आता तिच्याकडे बघत देखील नव्हता. थोडं काही सुरळीत झाल्यासारखं वाटत होतं. एक दिवस घरी कोणीच नव्हते. स्वातीला ऑफ होते. स्वाती घरातच होती. स्वाती आपली घरातली कामं पूर्ण करत होती. तिच्या ध्यानातही नसताना अचानकच रवी आला आणि रवीने तिचा हात धरला. तिच्यासोबत लगट करायचा प्रयत्न केला. तुला काय वाटलं, तुला मी एवढ्यावर सोडेल? अवी माझा भाऊ आहे, तुला कधीही साथ देणार नाही. मी तुझ्याशी वाटेल ते करू शकतो. पहिलं तर माझं तुझ्यावरती प्रेम होतं, परंतु आता प्रेम नाहीये माझ्या मनात. तुझ्याविषयी फक्त आणि फक्त द्वेष आहे. प्रेम असल्याची भावना कधीच निघून गेलेली आहे. मी तुला आता फक्त आणि फक्त माझ्या उपभोगापुरतच वापरणार आहे, त्यानंतर मी तुला सोडून देणार. असं करून तो तिला जवळजवळ ढकलूनच बेडरूम मध्ये घेऊन आला. तिला बेडवरती आडवी पाडली. तो तिच्यावरती पडणार तोच त्याला पाठीमागून कोणीतरी खेचले. कानाखाली दिल्याचा आवाज आला. रवीने पाठीमागे पाहिले तर त्याची आई होती. आई, तू? हो, मी बाहेर गेले होते, परंतु स्वातीचं दैव बलवत्तर म्हणून मी आले. मला लाज वाटते की तुझ्यासारखा राक्षस नीच प्रवृत्तीचा मुलगा मी जन्माला घातला. आई, असं काही नाही आहे ग, ही स्वाती माझ्यावरती जबरदस्ती करत होती. रवी सरळ सरळ खोटं बोलला. तुला रवी लाज वाटत नाही? तू स्वातीविषयी बोलतो आहेस. मी आता जे माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिलंय ते काय होतं. दुसऱ्यांवरती इल्जाम लावायच्या आधी तू किती नीच आहेस ते बघ. मला तुझे सर्व कटकारस्थान समजले आहेत, परंतु लाडात वाढलेला मुलगा म्हणून मी तुला सोडून दिलं. तिच्यासोबत एवढं नालायकपणाचे कृत्य करशील असं मला वाटलं नव्हतं. जरा जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवायची रे. लहानपणापासून तिचा सांभाळ केलेला आहे आणि तू तिच्याशी असं वागतो. आई, मी तिच्यासोबत खरंच काही करत नव्हतो. जे काही करत होती ती तीच करत होती आणि तुझ्यासमोर आता चांगलं बनायचा प्रयत्न करत आहे. रवी, मी सरळ सरळ माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे तू तिच्यासोबत काय करत होतास आणि काय नाही ते. मला तुझ्यासोबत बोलायची अजिबात इच्छा नाही आहे. आत्ताच्या आत्ता तू माझ्या घरातून निघून जा. मला तुझी गरज नाही. ह्या परक्या पोरीसाठी तू मला घरातून बाहेर काढत आहे. एक दिवस तुला पस्तावा होईल.
अरे तू दारू पितो, सिगारेट ओढतो, जुगार खेळतो हे मला आधीच माहिती झालं होतं. अवी मला शांत करत असल्यामुळे मी काही बोलले नाही. तुझी कृती मला गावातली लोक सुद्धा सांगतायत, मी काही बोलले नाही. पण आज तू जे काही स्वातीसोबत केलंय ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. त्याच्यामुळे तुला मी आता माफ करणार नाही. आत्ताच्या आता माझ्या घरातून चालता हो. परत फिरून तुझे थोबाड दाखवायची गरज नाहीये. स्वाती आपली बेडवरती हुमसून हुमसून रडत होती. स्वाती, रडायचं नाहीस. मी तुला लहान असल्यापासून सांभाळले आहे. तुला मी कशाचे धडे दिले आहे. तुला मी जेव्हा पण गोष्टी सांगितल्या आहेत त्या राणी लक्ष्मीबाईच्या आणि जिजाईंच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग तू त्यांच्या वंशाला जन्मलेली पोरगी आहेस. तू कशाला घाबरते? अगं सरळ सरळ पुढे होऊन 2 कानाखाली दिले असतेस तर आज त्याने तुझ्यासोबत हे कृत्य करायचा प्रयत्नही केला नसता. आत्याने स्वातीला धीर दिला. तो माझा मुलगा असला म्हणून मी चुकीच्या वागण्याचं समर्थन करणार नाही. वाईट त्याला वाईटच म्हणणार आणि चांगल्याला चांगलंच म्हणतात. मी तुला लहानापासून ओळखते. रवीचे गुण मला कॉलेजमध्ये गेल्यावरतीच त्याच्या मित्रांनी सर्व काही सांगितले. त्याला त्याच्या मित्राने भरून दिलेले आहे की त्याच्या मामाची मुलगी म्हणजे घराला लागलेली कीड आहे. तिला तू कसाही वापर कर, ती काही बोलणार नाही. त्याचेच फळ आहे की आज तो तुझ्यासोबत असं नाटक करत आहे. तू टेन्शन नको घेऊस. तू बिनधास्त राहा. आता इथून पुढे तू घरात नाही येणार याची जबाबदारी माझी. रवीला संताप झाला की घरचे मला सोडून तिला साथ देत आहेत. स्वातीला त्याने ओपन चॅलेंज दिले की स्वाती, मी तुला कधी सोडणार नाही. तुझ्याविषयी द्वेष हा मी कायम ठेवणार आहे आणि तो मी मरून देखील विसरणार नाही. एकदा तरी मी तुला उपभोगणार आहे. एकदा तरी तुला माझ्या बिछाण्यात यावे लागणार. असं बोलून रवी दारू प्यायला निघून गेला. त्याच्या मित्राला त्याने सर्व काही सांगितले. त्याचे मित्र त्याला अजूनच कान भरायला लागले. आई सुद्धा त्या स्वातीची साथ देत आहे. तुझ्या घरातले तुला काहीच किंमत देत नाहीत. आता एक काम कर, ती कुठेही दिसली तरी एकदा बलात्कार कर म्हणजे तिची नाचक्की होईल, असं त्याचे मित्र त्याला सांगू लागले. त्याच्या डोक्यातही त्याच्या मित्रांनी ठरवलेलं ते येऊ लागलं. स्वातीला तर कामाला जायची देखील इच्छा नव्हती. आपण आपल्या पायावरती उभा आहे हे ती विसरली नाही. कामाला जायलाच पाहिजे, नाहीतर हातचा जॉब निघून जाईल. या हिशोबाने दुसऱ्या दिवशी स्वाती कामाला जायला निघाली. तिचा कामाचा टाइम रवीला माहिती होता. स्वाती कामाला निघायची वाट पाहत दाराच्या भिंतीच्या आडोशाला उभा राहिला. स्वातीने जशी स्कूटी काढली तसं त्याने आपल्या गाडीला देखील स्टार्ट केलं. स्वातीच्या मागे जाऊ लागला. स्वाती थोडी पुढे गेली तेच स्वातीला वाटलं की तिचा कोणीतरी पाठलाग करत आहे. स्वातीच्या मनात भीती निर्माण झाली. एकदा मागे येऊन पाहिलं तर कोणीच नव्हतं. स्वातीने गाडी भरधाव वेगाने घेतली. रवीने देखील तिच्या मागे गाडी घेतली. आता रवी तिच्या गाडीचा पाठलाग करत होता. स्वाती पुढे आणि रवी मागे. असं करत करत ते भर चौकात आले होते. सिग्नल लागला होता. असं वाटलं की मी फास्ट निघून जाईल म्हणजे ती गाडी आपल्या मागे असणार नाही. सिग्नलला तिने गाडी सिग्नलमध्ये घुसवली. तिने ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला. ती निघाली परंतु रवी देखील तिच्या मागे निघाला. पुढून येणारा भरधाव ट्रक रवीला दिसला नाही. ट्रकने रवीला जोरदार धक्का दिला. स्वातीने मागे येऊन पाहिलं तर कुणाचा तरी ऍक्सिडेंट झालेला होता. तिथे थांबून तिच्या मनात भीतीची आणि संशयाची पाल चुकचुकली. स्वातीने मागे येऊन पाहिलं तर कुणाचा तरी ऍक्सिडेंट झालेला होता. रवी, होय, रवीचा ऍक्सिडेंट झाला होता. तो ठार झाला होता आणि आज त्याने त्याचा मनसुबा पूर्ण करण्यासाठी त्याच्या आत्म्याने पुनर्जन्म घेतला होता.